तुम्हाला एक प्रश्न विचारू? जर तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्याकडे आला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मी काहीच चांगलं करू शकत नाही, मी इतरांसारखा सुंदर देखील नाही, माझ्यात खूप कमतरता आहेत, तर तुम्ही त्याला काय सांगाल? तुम्ही म्हणाल ना, अरे वेड्या, असं काही बोलू नकोस, तू खूप खास आहेस, स्वतःबद्दल इतका कठोर नको होऊस. बरोबर ना? पण आता एक मिनिट थांबा. जेव्हा तुम्ही चूक करता, जेव्हा तुम्ही अपयशी ठरता, तेव्हा स्वतःशी कसं बोलता बरं? मी पुन्हा बिघडवलं, मी कधीच काही होणार नाही, माझ्यात काहीतरी गंभीर कमी आहे. मित्रांनो, इतरांसाठी आपण खूप दयाळू असतो, पण स्वतःसाठी सगळ्यात कठोर न्यायाधीश. आणि कदाचित या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यातला सर्वात कठोर माणूस दुसरा कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. नमस्कार मित्रांनो, आज आपण सेल्फ लव्ह बद्दल बोलणार आहोत आणि यासाठी आपण मदत घेणार आहोत द गिफ्ट्स ऑफ इम्परफेक्शन या पुस्तकाची. या पुस्तकाचा मुख्य संदेश खूप सुंदर आहे. तुम्ही परिपूर्ण झाल्यावर स्वतःवर प्रेम करायचं नसतं, जसे आहात तसे स्वतःला स्वीकारायचं असतं. आणि हीच गोष्ट आपल्यापैकी अनेकांना समजलेली नसते. आता आपण बघूया, आपण स्वतःवर प्रेम करणं कधी विसरलो बरं? मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगायची आहे. कल्पना करा, एक 8 वर्षांची मुलगी आहे, तिला चित्र काढायला खूप आवडतं. ती एक दिवस खूप मन लावून चित्र काढते आणि अभिमानाने ती लोकांना दाखवते. पण कोणीतरी म्हणतं, हे काय काढलंयस? तुला नीट चित्र काढता येत नाही. त्या दिवशी ती रडते. पण त्याहून मोठी गोष्ट घडते. ती स्वतःवर शंका घ्यायला शिकते. नंतर शाळेत तिची तुलना इतरांशी होते. मोठी झाल्यावर तिच्या लुक्सवर कॉमेंट्स होतात. कामावर तिच्या प्रयत्नांचं कौतुक होत नाही. आणि हळूहळू ती स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत पाहायला लागते. मित्र आणि मैत्रिणींनो, सेल्फ लव्हची समस्या आज सुरू झालेली नसते. ती अनेक वर्षांपूर्वी सुरू झालेली असते. जेव्हा आपण ठरवतो की माझी किंमत इतरांच्या ओपिनियनवर अवलंबून आहे, तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण एका खोट्या शर्तीवर जगतात. जेव्हा माझं वजन कमी होईल, जेव्हा मला प्रमोशन मिळेल, जेव्हा लोक माझं कौतुक करतील, तेव्हा मी स्वतःला आवडेल. पण ती वेळ कधीच येत नाही. कारण एक गोल पूर्ण होतो आणि दुसरा तयार होतो. पण ब्रेने ब्राऊन म्हणतात, आपली किंमत आपण काय मिळवलं यावर ठरत नाही, ती आपण कोण आहोत यावर ठरते. त्यालाच वर्दिनेस म्हणतात. तुम्ही प्रेम करण्यास योग्य आहात आत्ताच, यश मिळाल्यावर नाही, परफेक्ट झाल्यावर नाही, आत्ताच. आता एक उदाहरण बघूया. समजा तुम्ही इंस्टाग्राम उघडलं. एका मैत्रिणीचा फॉरेन ट्रिप, दुसऱ्याचं नवीन घर, तिसऱ्याचं प्रमोशन आणि चौथ्याचं परफेक्ट फॅमिली फोटो. आणि तुम्ही सोफ्यावर बसून चहाचा कप हातात घेऊन विचार करताय, माझंच आयुष्य एवढं ऑर्डिनरी का आहे? पण आपण एक गोष्ट विसरतो. आपण त्यांचं हायलाईट रील पाहतो, बिहाइंड द सीन्स नाही. त्यांच्या चिंता दिसत नाहीत, त्यांचे फेलियर्स दिसत नाहीत, त्यांच्या इनसिक्युरिटीज दिसत नाहीत. आणि मग आपण आपल्या रिअल लाईफची तुलना त्यांच्या एडिटेड लाईफशी करतो. आणि ही तुलना सेल्फ लव्हचा सर्वात मोठा शत्रू आहे. आत्ता आपण बघूया सेल्फ लव्हबद्दलचं सर्वात मोठं गैरसमज. लोकांना वाटतं सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला नेहमी चांगलं वाटणं, नेहमी कॉन्फिडंट असणं, नेहमी पॉझिटिव्ह असणं. पण नाही, सेल्फ लव्ह म्हणजे फिलिंग नव्हे, सेल्फ लव्ह म्हणजे प्रॅक्टिस आहे. काही दिवस तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटेल, काही दिवस नाही वाटणार. काही दिवस तुम्ही चुकाल, काही दिवस तुम्ही हराल. पण त्या दिवशीही स्वतःचा हात न सोडणं, यालाच सेल्फ लव्ह म्हणतात. गुड मार्क्स मिळाले तर आनंद मिळतो, प्रेज मिळाली तर कॉन्फिडन्स येतो, क्रिटिसिझम मिळालं तर दुःख होतं, इग्नोर केलं तर आत्मविश्वास संपतो. का? कारण आपण आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात दिलेला असतो. पण विचार करा, जर रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात असेल तर
तुम्ही खरंच फ्री आहात का? सेल्फ लव्ह म्हणजे तो रिमोट कंट्रोल परत स्वतःकडे घेणं. सेल्फ लव्ह कसं वाढवायचं बरं? या पुस्तकात 4 सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली, स्वतःशी मित्रासारखं बोला. चूक झाली, शिक्षा करू नका. अरे, चुकलास तर काय झालं? शिकलास ना, असं म्हणा. दुसरी गोष्ट म्हणजे कंपॅरिझन डाएट सुरू करा. सोशल मीडियावर मर्यादा घाला. कंपॅरिझन हे आनंदाचं चोर आहे. तिसरं, इम्परफेक्ट राहण्याची परवानगी द्या. परफेक्ट होण्याचा प्रयत्न सोडा हो. इम्परफेक्ट असूनही पुरेसं असण्याचा स्वीकार करा. शेवटची गोष्ट म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवा. स्वतःसोबत डेटवर जा. दररोज 10 मिनिटं जरी असली तरी स्वतःसोबत बसा. फोनशिवाय, सोशल मीडियाशिवाय, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार. आता माझ्या म्हणण्यानुसार एक छोटासा प्रयोग करा. आज रात्री आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला विचारा, जर मी माझा स्वतःचा बेस्ट फ्रेंड असतो तर आज मी स्वतःशी कसं बोललो असतो? हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारू इच्छिते. समजा आजपासून 10 वर्षांनी तुमची भेट स्वतःशीच झाली. भविष्यातले तुम्हाला विचारतो, जेव्हा तुला माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा तू माझ्याशी कसं वागलास बरं? तुम्ही काय उत्तर द्याल? असं उत्तर द्याल की मी स्वतःवर सतत टीका केली, की असं म्हणाल, मी स्वतःसोबत उभा राहिलो? कारण मित्रांनो, जगातील सर्वात लांब रिलेशनशिप तुमची स्वतःसोबतची असते. लोक येतील, लोक जातील, परिस्थिती बदलेल, पण शेवटपर्यंत तुम्ही स्वतःसोबतच असणार आहात. म्हणून स्वतःशी युद्ध करू नका, स्वतःशी मैत्री करा. कारण सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला सर्वात महान समजणं नव्हे, तर स्वतःला हे सांगणं, मी परिपूर्ण नाही, पण मी प्रेम करण्यास योग्य आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये नक्की लिहा, आजपासून मी स्वतःशी थोडं प्रेमाने बोलेन. धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बरं का?